नाशिक रोडच्या सोमाणी गार्डन परिसरातील सुलभ शौचालयातील गलथान कारभारामुळे नागरिकांना तीव्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। या संदर्भात रोहन देशपांडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जाब विचारला। गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी अशीच बिकट परिस्थिती कायम असून गार्डनमध्ये येणाऱ्या लहान मुलांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अशोक साळवे तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी भालेराव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली। या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर आवेश पलोड यांच्याशी चर्चा केली। परिस्थिती सुधारली जाईपर्यंत संबंधित शौचालय बंद ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे। दरम्यान नागरिकांनी तातडीने स्वच्छता आणि देखभाल सुधारावी, अन्यथा कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जब भी मैं इनके पास बाथरूम वाले के पास जाता हूँ कि भाई गंदगी दुनिया भर की हो गई है, तेरा बाथरूम सफा करो, बास आ रहा है, तो कुछ भी करते नहीं लोग, उल्टा बोल बोल के थक जाओ तो 2 दिन आड़े 4 दिन आड़े जा जाएगा तो झगड़े करके आता हूँ, फिर भी कोई सुनवाई नहीं है, सिर्फ आते हैं पाउडर मारते हैं और चल जाते हैं, कोई दिक्कत नहीं है। हमारी कुछ दिक्कत है दुनिया की। कितने साल से? कम से कम ये साल 1.5 साल से ये बहुत तकलीफ हो गई है। 4 महीने से तो गार्डन की पूरी कुंडा खोल के रखा है, उसको बोलो रोज जा जा क्या तो भाई कर दे, बोला हाँ भाई हो जाएगा, 2 दिन में जाओ, 2 दिन में जाऊँगा, 2 दिन बोलते बोलते आज पूरे 4 महीने निकल गए। ये भाई कुछ सुनवाई लेते ही नहीं। शायद लोग को बोला, सबको बोला, यहाँ तक कि जो गार्डन में जितने लोग आते हैं ना सब मुझे बोल के परेशान करते, पण मैं ये सुनवाई नहीं देता, आगे तो मैं क्या करूँ। वर्षापासून आहे पण 6 महिन्यापासून हा खूपच त्रास आहे आणि वास पण खूपच येते। लहान पोर आहे माझे, लहान लहान गार्डनमध्ये राहायसाठी सगळं आम्हाला तकलीफ दूर राहिली। यांना किती वेळा सांगितलं महानगरपालिका जाऊन दिलंय पण कोणी काही आमची घेतलीच नाही त्याकडे। आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुलभ इंटरनॅशनल हा जो ठेका नाशिक महानगरपालिकेने दिलेला आहे हा 6 डिव्हिजनमध्ये आहे आणि 6च्या 6 डिव्हिजनमध्ये हीच तक्रार आहे। आणि अशा पद्धतीचे जर ठेकेदार जर नाशिक महानगरपालिकेचे जावे होऊन जर कारभार करणार असतील असे ठेके आपण का द्यावे, याबाबत आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे असं आम्हाला माननीय आयुक्तांना या माध्यमातून आम्ही प्रश्न विचारतो। आता आयुक्त मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे फोन होऊ शकला नाही, परंतु मी मेसेज त्यांना टाकलेला आहे आणि निवेदन देखील आता इथे संबंधित अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। आम्हाला आशा आहे की नाशिक महानगरपालिका म्हणजे आपण हरित कुंभ ही जी संकल्पना राबवतो आहे, स्वच्छ नाशिक ही संकल्पना राबवतो आहे, माननीय नरेंद्र मोदींच्या आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून जे काही आपण स्वच्छ भारत अभियान राबवतो आहे त्या माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टी या शहरामध्ये घडत आहे, म्हणजे एक प्रकारचा हा द्वंद्व आहे आणि मला असं वाटतं की याबाबत मनीषा खत्री मॅडम योग्य ती कारवाई करतील। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।